आज आपण मस्त खुटखुटीत वाढलेले खमंग चवीचे आतून पोकळ अगदी हाताने सुद्धा तुकडे करता येतील इतके हलके भाजीमध्ये कच्ची न राहता छान शिजणारे खानदेशी पद्धतीचे पारंपरिक मिश्र डाळीचे पौष्टिक कोरडे किंवा सांडगे काही जणांना वडे देखील म्हणतात अशा चविष्ट कोरड्यांची रेसिपी आज आपण बघणार आहोत. उन्हाळ्यात आंब्याच्या रसासोबत भाजी नसताना या कोरड्यांची भाजी खानदेशामध्ये आवर्जून केली जाते. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. खानदेशामध्ये सांडग्यांना कोरडे असे म्हटले जाते. आता या कोरड्यांसाठीचे मिश्र डाळींचे प्रमाण आता आपण बघून घेऊया बघा. त्यासाठी मी एकाच वाटीचे माप घेणार आहे. ती वाटी घेऊन बघा, मी या ठिकाणी 2 वाट्या या ठिकाणी मूग डाळ घेतलेली आहे. मूग डाळीमुळे आपले जे कोरडे आहेत ते मस्त हलके असे तयार होतात आणि पचायला देखील हलके होतात. त्यानंतर घेतली आहे त्याच वाटीने मी उडीद डाळ घेतलेली आहे 1 वाटी. पुढे बघा, मी मटकीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी. मी मटकीची डाळ घेतलेली आहे. मटकीची डाळ जी आपण रोज मटकी खातो, उसळ खातो, त्याची डाळ सुद्धा बाजारामध्ये अगदी इझिली उपलब्ध असते. ती डाळ या ठिकाणी आपण घेतलेली आहे अर्धी वाटी. यामुळे आपले जे कोरडे आहेत ते अतिशय पौष्टिक होतात. शिवाय चवीला देखील खूप छान लागतात. त्यामुळे या ठिकाणी आपण मटकीची डाळ घेतलेली आहे. पुढे आपण घेतलेली आहे बघा चवळी घेतलेली आहे. चवळीमुळे काय होतं, की जे आपले जे कोरडे आहेत ते मस्त अगदी हलके आणि आतून पोकळ होतात. त्यामुळे आपण या ठिकाणी चवळीची डाळ घेतलेली आहे, चवळी घेतलेली आहे. ॲक्चुअली चवळीची डाळ घेण्याची पद्धत आहे आपल्या खानदेशामध्ये, परंतु मला चवळीची डाळ मिळाली नाही. त्या कारणामुळे मी अख्खी चवळी घेतलेली आहे. ती घेतलेली आहे आपण अर्धी वाटी. 2 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मटकीची डाळ आणि अर्धी वाटी चवळी. या पद्धतीने हे प्रमाण घेतलेलं आहे. सगळं आपण मिक्स करून घेऊया. साधारणतः याचं वजन जे आहे ते 450 ग्रॅम भरलेलं आहे बघा. यापासून आपले 500 ग्रॅम सांडगे अतिशय छान प्रमाणात तयार होतात. सगळ्या डाळी बघा या ठिकाणी 2 ते 3 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण भरपूर पाणी घालून या डाळी साधारणतः 4 ते 5 तास आपण भिजत घालून घेणार आहोत. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे डाळी लवकर भिजतात. साधारणतः 5 तास यांना पुरेसे आहेत संपूर्णपणे व्यवस्थितपणे भिजण्यासाठी. 5 तास झालेले आहेत. आता आपण झाकण उघडून बघूयात. हे बघा, व्यवस्थितपणे बघा भेस देखील आलेला आहे वरती, म्हणजे याचा अर्थ आपल्या डाळी ज्या आहेत त्या अगदी मस्त फुलून आलेल्या आहेत. आपण बघू शकता डाळ अगदी व्यवस्थितपणे आता या ठिकाणी भिजून रेडी झालेली आहे. भिजलेली डाळ एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर ही जी भिजलेली डाळ आहे ही चाळणीमध्ये मी निथळत ठेवलेली आहे. खाली एक मोठा बाउल घेतलेला आहे जेणेकरून त्यातलं सगळं पाणी गळून या बाउलमध्ये पडेल. अर्धा तास साधारणतः आपल्याला ही डाळ निथळत ठेवायची आहे जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निथळून पडून जाईल. कोरडे अधिक चविष्ट होण्यासाठी आता आपण चटणी तयार करून घेऊया. त्यासाठीचे आता प्रमाण बघून घ्यायचे आहे आपल्याला. सर्वप्रथम बघा या ठिकाणी मी घेतलेल्या आहे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. यानंतर घेतल्या आहेत 4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे अख्खे धणे, 1 चमचा जिरे आणि जाड मीठ घेतलेलं आहे. आपल्याकडे रोजचं वापराचं मीठ असेल ते घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला बिना पाण्याने वाटून घ्यायच्या आहेत. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आता पाणी न घालता आपण जे घेतलेले सगळे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्याची बारीक अशी चटणी वाटून घ्यायची आहे. कोरड्यांसाठी लागणारी जी चटणी आहे ती या ठिकाणी आता रेडी झालेली आहे. पुढे बघा, आपण जी डाळ निथळत ठेवली होती ती निथळून झालेली आहे. संपूर्ण पाणी यातून निघून गेलेलं आहे. त्यामध्ये आता आपण तयार केलेली चटणी घालून घेणार आहोत आणि ती संपूर्णपणे या डाळीमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. असे केल्यामुळे काय होते, जेव्हा आपण डाळ वाटतो तेव्हा ती डाळीला व्यवस्थितपणे ही चटणी लागली जाते आणि आपल्या कोरड्यांची चव अधिकच अशी स्वादिष्ट तयार होते. त्यामुळे या ठिकाणी ही ट्रिक तुम्ही नेहमी करता लक्षात ठेवा. पुढे बघा, आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला थोडी थोडी डाळ घालून न पाणी टाकता, म्हणजे बिना पाण्याने आपल्याला ही डाळ छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे. डाळ व्यवस्थित भिजल्यामुळे आणि मिठाचे पाणी सुटल्यामुळे ही डाळ बिना पाण्याने अगदी व्यवस्थित अशी वाटली जाते. हे बघा, कडेला जी लागलेली डाळ असते ती पुन्हा आपण मध्ये टाकायची आणि मिक्सर फिरवून आपण 2 ते 3 वेळा मिक्सर फिरवून हे बघा या पद्धतीने बारीक अशी डाळ आपण या ठिकाणी वाटून घ्यायची आहे. चटणी यामध्ये कालवल्यामुळे काय होतं, की व्यवस्थित अशी चटणी या सोबत सोबत मस्तपैकी मिक्सरमध्ये दळली जाते डाळीसोबत आणि अधिकच चविष्ट असे मस्त हे कोरडे तयार होतात. आता वाटलेली डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि ह्याच पद्धतीने पुढची डाळ सुद्धा वाटून घेणार आहोत. आपली सगळी कोरड्यांची डाळ जी आहे ती या ठिकाणी वाटून रेडी झालेली आहे. आपण बघू शकता की ती छान अशी मस्त बारीक अशी वाटली गेलेली आहे. यामध्ये पुढे आता आपण बारीक चिरलेली हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत. भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर मी बारीक कापून घेतली आहे आणि 1 चमचा लाल तिखट. लाल तिखटमुळे रंग आणि चव दोघंही खूप छान येतात. कोथिंबीर घातल्यामुळे देखील चव खूप छान येते आपल्या कोरड्यांची. अशा पद्धतीने थोडं आपण यांना फेटून घेणार आहोत आणि थोडं हलकं असं करून घ्यायचं आहे आपल्याला रवणाला. म्हणजे काय होतं, आपले जे कोरडे तयार होतात ते अतिशय छान पोकळ तयार होतात आणि अगदी मस्त हाताने सुद्धा तोडता येतात, इतके छान ते नरम होतात. मध्ये सुद्धा अजिबात ते कच्चे राहत नाही. त्याची भाजी अशी पटकन शिजते. खूप छान या पद्धतीने कोरडे तयार होतात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा.
कोरड्यांचे सगळे रवण आता या ठिकाणी फेटून रेडी झालेले आहेत. हे बघा, मस्त हलकेसे झालेले आहे. आपण आता यांचे कोरडे टाकून घेणार आहोत. कोरड्या आता आपण वाळत टाकायला घेऊयात बघा. त्यासाठी मी खाली चादर अंथरलेली आहे. त्यावर एक सुती पांढरा स्वच्छ कपडा मी अंथरलेला आहे बघा. कुठलीही प्रिंट याच्यावर मी नाही घेतलेली आहे. शक्यतो आपण सुद्धा प्लेन सुती कपडा घ्यायचा आहे किंवा प्लास्टिकचा पेपर देखील या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मी एक ताट घेतलेला आहे. ताटावर देखील सुती रुमाल घेतलेला आहे. आपल्या घरात जर कमी ठिकाणी ऊन येत असेल किंवा खिडकीतच फक्त ऊन येत असेल, तर त्यावेळेला हे ताट आपण खिडकीमध्ये ठेवू शकतो आणि पटकन आपण कोरडे सुद्धा वाळवू शकतो. या पद्धतीने मी दोघही प्रकारे तुम्हाला हे कोरडे करून दाखवते. हे बघा, आता पुढे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये हात बुडवलेला आहे बघा. आणि यामुळे काय होतं, की आपलं जे रवण आहे ना कोरड्यांचं, ते अजिबात हाताला चिटकत नाही. हे बघा, कोरडे पटापट टाकण्यास मदत होते. अजिबात ते हाताला चिटकत नाही, आपण बघू शकता. आणि निदान त्यानंतर 5 बोटांच्या सहाय्याने बघा, या ठिकाणी छोटे छोटे या ठिकाणी कोरड्यांचे गोळे आपण टाकत जायचे आहे. हे बघा, या पद्धतीने कोरड्यांचे गोळे आपण टाकत जायचे आहे. जर आपल्याला काही कारणाने हाताने कोरडे टाकणे शक्य नसेल किंवा सांडगे टाकणे शक्य नसेल, त्यावेळेला काय करायचंय, दुधाची पिशवी घ्यायची आहे. त्या दुधाच्या पिशवीचा आपण मेहंदीचा जसा कोन बनवतो तसा कोन बनवायचा. त्यामध्ये हे रवण भरायचं, मागून रबर लावायचं आणि मेहंदी जशी आपण काढतो त्या पद्धतीने आपण फटाफट फटाफट या पद्धतीचे कोरडे सुद्धा त्याच्यावर टाकू शकतो. ज्या आकाराचे हवे त्या आकाराचे त्या कोनमधून आपण सांडगे किंवा कोरडे टाकू शकता. आपले सगळे कोरडे बघा या ठिकाणी टाकून रेडी झालेले आहेत. किती छान एकसारखे आपले कोरडे या ठिकाणी टाकले गेलेले आहेत, आपण बघू शकता. ताटामध्ये देखील मी या पद्धतीने कोरडे टाकून घेतलेले आहे. ताटासाठी आपण या ठिकाणी वापरलं आहे, की शहरांमध्ये जागा कमी असते, बाल्कनी नसते. अशा वेळेला काय करायचं आहे, खिडक्यांमध्ये हे ताटं आपण ठेवू शकतात. जिथे ऊन येतं घरामध्ये त्या ठिकाणी आपण पटकन हे ताट उचलून ठेवू शकतो. यासाठी ही ताटाची ट्रिक फार महत्त्वाची आहे बघा. आता एक दिवस आपण ह्यांना सगळ्यांना उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत. हे बघा, साधारणतः 1 दिवसातच आपले जे कोरडे आहेत ते संपूर्णपणे वाळून गेलेले आहेत बघा. या ठिकाणी कोरडे थोडेसे वाळल्यानंतर आपण काय करायचं आहे, जे आपण रुमाल घेतला आहे किंवा जो सुती कपडा घेतला त्याला उलटं करायचं, म्हणजे काय होतं, दुसरी बाजू सुद्धा वाळण्यास मदत होते आणि व्यवस्थितपणे ती वाळते. म्हणजे काय होतं, जे आपण वर्ष 2 वर्ष हे कोरडे स्टोअर करतो त्यावेळेला त्याला अजिबात जाळी धरत नाही. त्यामुळे दुसऱ्या बाजूने सुद्धा ह्यांना वाळवून घ्यायचे पलटी करून आणि त्यानंतर आपण हे कोरडे बघा या पद्धतीने आता काढून घेत आहोत. संपूर्णपणे 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवल्यानंतर आपले जे कोरडे आहेत ते पूर्णपणे आता व्यवस्थित सुकलेले आहेत. हे बघा, जर आपण ते तोडून बघितले तर अतिशय मस्त, अगदी हाताने सुद्धा आपण त्यांना तोडू शकतो. इतके छान हे फुसके, हलके आणि नरम झालेले आहेत. याची भाजी सुद्धा एकदम पटकन शिजते आणि व्यवस्थित कडकडीत वाळवल्यामुळे काय होतं, की यांना जाळी सुद्धा लागत नाही. दाखवलेल्या पद्धतीने बघा या ठिकाणी संपूर्ण सगळे कोरडे आपण काढून घेणार आहोत. पटापट निघतात, अजिबात यांना वेळ लागत नाही काढण्यासाठी. हे बघा, अगदी पटापट असे निघतात. आपले सगळे कोरडे बघा या ठिकाणी वाळून रेडी झालेले आहेत. आपण जर वजनी प्रमाण बघितलं तर 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो या ठिकाणी घेतलेल्या प्रमाणामध्ये कोरडे तयार झालेले आहेत. आपण जर हवाबंद डब्यात ठेवले तर हे कोरडे अगदी वर्ष 2 वर्ष जसे तसे राहतात. अजिबात काळे पडत नाही किंवा यांना जाळी सुद्धा धरत नाही. जाळी न धरण्यासाठी सुद्धा आपण आज महत्त्वाचे टिप्स व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत आणि बघू शकता अगदी आतून पोकळ झालेले आहेत आणि मस्तपैकी आपण जर यांना फोडून बघितले तर अगदी बोटाने सुद्धा हे फोडता येतात. खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये घालण्याची यांना अजिबात आवश्यकता पडत नाही. हे कोरडे वापरून जर आपण भाजी केली तर अगदी पटकन शिजते. डब्याला सुद्धा घाईच्या वेळी पटकन अशी याची भाजी तयार होते. अजिबात कच्ची राहत नाही. तुम्ही सुद्धा ह्या रेसिपीने कोरडे नक्की ट्राय करून बघा, सांडगे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे मला लाईक करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा. माझ्या चॅनल खमंग खानदेशी नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी सुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशाच छान छान आणि मस्त मस्त अस्सल खानदेशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.